कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तुरेतील रोहित राजेंद्र विभूते या युवकाचे मरणोत्तर नेत्रदान झाले। मुलाच्या अकाली निधनाचे दुःख बाजूला ठेवून नेत्रदानाचा निर्णय घेणाऱ्या विभूते कुटुंबियाचे समाजातून कौतुक होत आहे। रोहित विभूते यांना 2 दिवसापूर्वी अस्वस्थ वाटू लागलं होतं, त्यामुळे गडिंग्लज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केलं होतं। उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले। रोहितचे आजोबा कैलासवासी मधुकर पोकळे यांचेही नेत्रदान झाले होते। ते उत्तूरमधील पहिले नेत्रदान होतं। उत्तूर गावातील हे तिसरे नेत्रदान असून या चळवळीतील 190 नेत्रदान ठरले आहे। नेत्रदानाबाबत माहिती असल्याने विभूते कुटुंबियांनी दुःखातून सावरत रोहितचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर गडिंग्लज येथील अंकुर आय बँकेच्या पथकाने उत्तूर येथे येऊन नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली। रोहित यांच्या पश्चात वडील, बहीण असा परिवार आहे। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।